नमस्कार. आज आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत जी खानापूर तालुक्यातील एक प्रकरणाशी संबंधित आहे. विटा पोलीस ठाण्यात 27 फेब्रुवारी 2025 रोजी BNSS कलम 126 अंतर्गत कारवाईसाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्जात नमूद केल्याप्रमाणे संबंधित 2 व्यक्तींविरुद्ध विटा पोलीस ठाण्याच्या परिसरात 15 जानेवारी 2025 रोजी गंभीर आरोप केले गेले आहेत. या अंतर्गत या व्यक्तींनी वेताळगुरू देवालयाजवळ भाविकांना शिवीगाळ केली, धमकावले आणि त्यांच्या वर्तणुकीमुळे अनेक धार्मिक गोंधळ निर्माण केला. हे आरोप केवळ एकदाच नव्हे, यापूर्वीही यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. भविष्यात गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने सुदाम मुळीक आणि मधुकर साळुंके यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणात साक्षीदार यांची गवाही देखील घेतली गेली असून समक्ष निघण्याची विनंती केली आहे. पोलीस अंमलदारांना खटला चालवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. सदर कार्यवाही BNSS कलम 126 अंतर्गत सुरू असताना पुढील पुरावे मिळाल्यास ते सादर करण्यात येतील. या प्रकरणातील पुढील तपास कार्यवाही सध्या चालू आहे. चर्चा करत रहा आणि अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझा पहिलाच आहे ना माट्याचा व्हिडिओ काढलाच पाहिजे की काय काढलं पाहिजे बोला बोला कसा बाई व्हिडिओ काढायचा बोला की काढायचं काय काम आहे मला सांग. बोला की आता काय बोलायचं ते बोला की आता तुम्ही म्हणला ना आता ये माघारी ये म्हणला म्हणून माघारी आलो. मी व्हिडिओत आलेली नाही तुझ्या. हा मग काय झालं, मी काय करतो तुम्हाला मी बघते की सुखदेव उर्फ देवा सोन्याकर, हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र संयोजक आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री. आज आम्ही जे वेताळगुरू हे खानापूर विटा आटपाडी मतदारसंघातील पवित्र हिंदू धर्माचे पवित्र स्थान आहे. पण ह्या पवित्र स्थानाला गारबट लावण्याचे काम अनेक वर्षापासून त्या मंदिरातील जे स्वतःला स्वयंघोषित जे पुजारी आहेत ते म्हणजे विष्णू कृष्णा साळुंके चित्रोक व त्यांचे फॅमिली, हे पूर्ण फॅमिली अत्यंत बनावट आणि बोगस आहेत. कारण अशा असताना ह्याबाबत रेणावी गावचे, जकिनोडी गावचे, दोंडगेवडी गावचे, रेवणपूर गावचे ह्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन सर्व ग्रामस्थांच्या रीतसर आम्ही पुणे विभागीय आयुक्त, पोलीस महासंचालक, महसूल आयुक्त, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख SP साहेब, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजादयानंद साहेब, आताचे अनिल काकडे साहेब, संदीप घुगे साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख, जे कोल्हापूर परिक्षेत्राचे जे IG साहेब आहेत, सुनील फुलारी साहेब, आणि पुरातन काळातील मंदिराबाबत सर्व त्या विभागाला जिथे तिथे कळवले होते. त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांना बोलवून एकत्रित करून जे खानापूर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत चेडेकर यांनी संबंधित जे विट्याचे DYSP साहेब असतील किंवा विट्या पोलीस स्टेशनचे फडतरे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून, ग्रामस्थांची चर्चा करून रीतसर अशी फिर्याद दाखल करून त्याच्यावरती प्रतिबंधकात्मक कारवाई करून रीतसर तहसीलदार कार्यालय विटा येथे माननीय तहसीलदार साहेब टोनपे साहेबांचे आणि साळुंके साहेबांचे ही केस चालू असताना त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार व शासनाच्या जे आता तहसीलदार कार्यालयाच्या विभागाअंतर्गत किंवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही केस सदर चालू असताना त्याच्यामध्ये हे बघा अशा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये फिर्यादी हे अनिल भोसले, हेड कॉन्स्टेबल 1675 विटा पोलीस ठाण्याकडून ह्याने रीतसर कंप्लेंट दिलेल्या ग्रामस्थांच्या दिलेल्या अर्जाची दखल घेऊन दिलेली असताना त्याच्यामध्ये पूर्ण विष्णू कृष्णा साळुंके चित्रोक ह्यांच्या कुटुंबाच्या वरती रीतसर प्रतिबंधकात्मक कारवाई करून त्याच्यामध्ये इंटेरियंट बॉन्ड आणि जामीन घेणं गरजेचं आहे. पण ते तहसीलदार साहेबांच्या अंतर्गतला विषय आहे. त्यांनी त्याच्यावर प्रोसिजर चालू आहे. रीतसर आम्हाला त्याची रीतसर कळवलेली आहे. आज आम्ही रीतसर जाऊन तहसील कार्यालय उठाय ती सर्व ती कागदपत्राची पुस्तके हातामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 116(1)(3) प्रमाणे त्यांच्या वागणुकीबद्दल झालेल्या दोषाबद्दल सर्व ह्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झालेल्या आहे. संबंधित स्वयंघोषित म्हणजे स्वतःला समजणारा पुजारी त्याला ग्रामस्थांचा कुठला किंवा भक्तांनी त्याला पुजारी मानत नसताना
तो स्वयंघोषित आहे, दिशाभूल करणार आहे, तो गांजा पितो, दारू पितो, कायम नशेचार असतो, त्याचे पूर्ण फॅमिलीचा पूर्ण गावामध्ये विरोध आहे. अशा असताना त्याच्यावरती झालेले गुन्हे दाखल असताना आणि रीतसर आज 27/2/2025 आज त्याची तारीख असताना त्याबाबत काल महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा पवित्र सण असताना ह्या सणाला गालबोट लावणे, हिंदू धर्माच्या देवस्थान वेताळगुरु मंदिराला गालबोट लावणे, तिथला परिसर दूषित निर्माण करणे, त्याप्रमाणे आज आमुषा आहे. तिथं आमुषा असताना देखील रेवणगावच्या सर्व नागरिकांनी जाऊन ग्रामस्थांनी रितर सकाळी ते ग्रामस्थ पहाटे 5 वाजल्यापासून वेताळगुरु मंदिरात जाऊन देवाची पूर्ण ती त्यांची जी पूजेचं जे काय काय लागते त्या पद्धतीने सगळे करून त्यांच्या अंगावरती वेताळगुरूंचे वस्त्र धारण करून त्याची पूजा करून आरती करून ग्रामस्थ सगळे व्यवस्थित होतं. परिसर व्यवस्थित चालू असताना 9 वाजता दमदाटीने विष्णू कृष्णा साळुंके आणि त्यांचे मुलांनी येऊन तिथं ग्रामस्थांना दमदाटी करून त्या देवावरती वेताळगुरूंच्या जे म्हणजे देवाचं हे आहे म्हणजे मूर्ती आहे त्या मूर्तीवरचे पूर्ण वस्त्र काढून अंगावरती घातलेली फुलं एकत्रित म्हणजे असं जणू की ह्याचीच मालमत्ता आहे, ह्योच ह्याचा हे आहे. आणि ते असं भासवतो की मला त्याला अंघोळ घातल्याचे हो काय तिथं मालक नाही, ह्याचं काय मंदिर नाही, ह्याला एवढं जर देवताचं तर ह्याने याच्या घरात करावं पूजा. कारण ह्यानं येऊन मंदिरात जर ग्रामस्थांनी जर आरती केलेली पूजा केली असताना जर काढून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्याबाबत स्पष्टपणे त्याचा झालेला जो बॉन्ड आहे रीतसर आम्ही आता ग्रामस्थ उद्या सकाळी किंवा रिसर पोलीस स्टेशन झालेला बॉन्ड इन्क्रीमेंट रिसर कॅन्सल करून रिसर त्याच्या आणि शासन तहसीलदार साहेबांना देत नाही, पोलीस स्टेशनला धार देत नाही, स्वतःच म्हणजे असं समजतो की हे मंदिर असं लोकांमध्ये वेगळी दिशा धावतो. कारण हे माथुपुरा ह्याच्या डोक्यावरती पूर्णपणे गांजाचा आणि दारूचा आणि व्यसनाच्या आहारी असलेला माणूस आहे. हा लोकांची दिशाभूल करतो, भक्तांची दिशाभूल करतो. झालेला रीतसर बॉन्ड आम्ही तहसीलदार साहेबांना व उद्या DYSP साहेबांना प्रांत साहेबांना सांगून ह्याच्यावरती झालेला जो बॉन्ड आहे ते कॅन्सल करून रीतसर फौजदारी करून त्याला कायमस्वरूपी आता पोलीस स्टेशनमध्ये घाला ही मागणी आम्ही उद्यापासून धरणार आहे. त्यानुसार ह्याच्यामध्ये एक सूत्र आहे की हा पुजारी त्याचं कुठलीही ती जागा मंदिराची जागा आहे, ती मंदिराची जागा ही तिथले मंदिर पूर्णतः विलासता त्या मुळीक ह्यांच्या स्वतःच्या मालकी हक्कामध्ये जमीन आहे आणि जी लगतची जमीन आहे ती गुजल्या रामोशी समाज आहे ह्यांची जमीन आहे. ह्यानुसार आम्ही आता त्याच्यावर तिथून जाण्या येण्यास मी मनाई करणार आहे. कारण तिथून ह्या पुजाऱ्याला ह्या एखाद्या वेळी चोरी करणे किंवा एखाद्याचं मर्डर करणे एखाद्याचं सूडबुद्धी करणे ही त्याची भावना आहे. तसं दिलेल्या फिर्यादीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे तिथून जाणे त्याला मनाई पूर्णपणे होणार आहे. त्यानुसार त्यांनी अशी फसवणूक केलेली आहे की खानापूर MSCB जी आहे तिथले जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना त्यांनी खोटा अफिडेव्हिट घालून दिलेला आहे. त्या अफिडेव्हिट मध्ये असं म्हणलेलं आहे की मंदिरामध्ये जी लाईटीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, हा पूर्ण चुकीचा आणि दिशाभूल करण्याचा त्यांना अफिडेव्हिट घालून दिलेला आहे. त्या अफिडेव्हिट मध्ये त्यांनी जे अफिडेव्हिट उल्लेख केलेला आहे ह्याबाबत आम्ही फॉरेस्टचे अधिकारी तहसीलदार साहेब आणि ह्यांना रीतसर ह्याबाबत भेटून ह्या झालेल्या अफिडेव्हिट वरती त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यास सांगणार आहे. तिसरी बाजूमध्ये अशी परिस्थिती आहे की त्यानं किती काशीनाथ नाव काय तिचं भीमराव सुरुशी, काशीनाथ भीमराव सुरुशी हा धोंडगावडचा एक माथेफिरू ग्रामस्थ आहे. त्या ग्रामस्थांनी अशी दिशाभूल केलेला आहे रेवणगावच्या लोकांना यांच्यावरती काय नोटिसा काढणे काय हे करणे. कारण तिथली जमीन जी आहे ती पूर्ण विलास नरसूत मुळीत व लगत जी आहे ती देवस्थानची ती पूर्ण रामुशाची जमीन आहे. ह्या जमिनीचा कुठलाही संबंध नसताना ग्रामस्थांची ही धोंडगेवाडीची आपल्या रेवणगावची जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामस्थांसाठी आहे. ग्रामस्थांनी जे ठराव घेतले त्याची सत्यता पडताळणे हे शासनाचं काम आहे. जर तिथे कॅमेरे बसवले हे स्वखर्चाने बसवलेले आहेत, कुठल्याही म्हणजे ग्रामपंचायत निधी किंवा इतर निधी तर नाही, लोकांच्या देणगीतून तात्यांच्या प्रयत्नांतर ते कॅमेरे बसवले. त्याच्याबाबत जिल्हा परिषदला विटा गट विकास अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केलेली आहे. त्याच्याबाबत जे कृषी विस्तार अधिकारी आहेत विठ्ठल बाबर
ह्यांनी पूर्ण अहवाल चुकीचं दिलेला आहे, दिशाभूल केलेला आहे. त्याच्यामध्ये काशीनाथ सूर्यवंशी ह्याच्यावरती 420 प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची प्रोसिजर होणार आहे. कारण तिने जिथे जे अर्ज दिलेले काशीनाथ सूर्यवंशी हा एक म्हणजे मुंडगा माणूस आहे. ह्याला काही कामधंदा नाही, लोकांची दिशाभूल करणे, फॉरेस्टला अर्ज वगैरे देणे, फॉरेस्टचा आणि त्याचा कुठलाही संबंध नाही. हे पवित्र हिंदू धर्माचं स्थान आहे. ह्याला आता इथून पुढे जर काही कारवाई झाली तर सर्व ग्रामस्थ आणि मी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, हिंदू राष्ट्र समितीचे जे अध्यक्ष गिरीश महाजनजी साहेब सध्या ते मंत्री आहेत, त्याच्यानंतर चंद्रकांत दादा पाटील सांगली जिल्हा पालकमंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांना आता आम्ही एक सांगणार आहे, ह्या मातेपूर पुजाऱ्याला आणि काशीनाथ सूर्यवंशी दोंडगेवाडी ह्यांना जेलमध्ये घालून ह्यांना जर फटके नाही दिले तर आता आम्हाला ही सिस्टीम राबवावं लागणार आहे. ही एवढी हिची जाणीव तात्काळ घेण्यात यावी. झालेला जे अग्रीमेंट बॉन्ड आहे हा तात्काळ तहसीलदार साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. रीतसर आज आम्ही अर्ज देणार आहे. रीतसर प्रमाणे त्याच्यावरती फौजदारी गुन्ह्याची पुरशीर आता आम्ही चालू करणार आहे. कारण हा गांजाड अधिकारी आहे. आज इथे ह्या झालेल्या आहे. ह्याबाबत आज इथे विलासतात्या नरसुंमुळी, रेवणगावचे डेप्युटी सरपंच तुकाराम भाऊ मुळीक, हे शशिकांत भाऊ मुळीक, योगेश गणेश मुळीक आणि शरद मुळीक आज हे सर्वजण तिथं होते. त्याबाबत सर्व पुरशीर आपण करू. ह्याच्यानंतर आमचे शरदजी मुळीक 2 शब्द बोलून टाका. शरद मुळीक, रेवणगाव. आम्ही ग्रामस्थ सकाळी देवाला जाऊन पाणी वगैरे घालून पूजा झाडलोट करून पूजा देवाची केली, आरती केली. त्यानंतर पुजारी 8:30च्या दरम्यान आले आणि विष्णू साळुंके आणि त्यांनी ते सर्व पूजा मोडून उतरून नवीन पूजा करून लोकांना जमवून ते आरती वगैरे केली. आम्ही त्याला जा विचारल्यास तो आम्हाला म्हणला, तुम्ही समोर येऊन काय असेल ती बोलायची ती बोला, अशी त्याची वर्तणूक आहे. तर तो पुजारी गांजाड असल्यामुळे त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी. हा, कारवाईप्रमाणे त्याच्यावर हे करावं, झालेला बॉन्ड कॅन्सल करण्यात यावा. पहाटे 5ला गेलो, पूजा अर्चा केली देवाची, कपडे बिपडे देवाला चढवली आणि त्याच्यानंतर परत पाणी घालून आम्ही तिथं थांबलो. त्यावेळेला पुजारी आला. पुजाऱ्याने येऊन ती कपडे बिपडे सगळे बाजूला सारून आपली ती कपडे घालून पूजा केली आणि मी आला ते घरी. माझा पोता गाठलेला म्हणणं बरोबर आहे. सगळ्या गोष्टी मान्य, त्याच्या मागे केलंच नसतं तर मी केलं नसतं, त्याच्या मागे केलं नाही, त्यामुळे मी केले.